नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज गुरुवार 23 एप्रिल गुरुपुष्यामृत योग आहे आणि वर्षातील हा पहिलाच गुरुपुष्यामृत योग आहे. तर या योगाचं महत्त्व आपल्या सर्वांना माहिती आहे. या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी आवर्जून सेवा करत असतो. लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी अतिउच्च कोटीची अशी 12 फुलवातींची आपण सेवा करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला या गुरुवारच्या दिवशी कापूरसोबत संध्याकाळी आपल्याला एक वस्तू प्रज्वलित करायची आहे, ज्यामुळे घरात माता लक्ष्मीचं आगमन होईल. माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल. आपल्या घरात काही नकारात्मक ऊर्जा असेल, अलक्ष्मी असेल, इडापिडा असेल, काही वाईट बाधा असतील किंवा वास्तुदोष असतील तर हे निघून जाण्यासाठी मदत होईल. प्रत्येक विशिष्ट दिवशी विशिष्ट दिवसाला त्याचप्रमाणे येणाऱ्या तिथीला अधिक महत्त्व असतं आणि हा योग अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तर या योगावर आपण सोने चांदी यांची खरेदी करत असतो, नवीन व्यवसायाची सुरुवात करत असतो. तर हा योग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच आपण आपल्याला काही करणं शक्य झालं नाही तर किमान अगदी साधा आणि सोपा घरातच असलेल्या वस्तूंचा हा छोटासा उपाय आपण आपल्या घराच्या प्रगतीसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, पतीच्या प्रगतीसाठी आवर्जून करायचा आहे. बघा, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच अडचणी आपल्या जीवनात येत असतात. आपल्या हातात आलेलं काम देखील काही अडचणीमुळं निघून जात असतं. काही कामे आपल्या घरात साठून असलेल्या निगेटिव्ह ऊर्जेमुळं होत नसतात आणि ही ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा आपल्याला वेळोवेळी घराच्या बाहेर काढणं महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे घराला नजर लागत असते. त्याचप्रमाणे बघा, घरांना इतरांची, शेजारच्यांची नजर लागत असते. घरातील मुलांना, बाळांना, व्यक्तींना देखील इतरांची, शेजारपाजाऱ्यांची किंवा बाहेरची नजरबाधा होत असते. तर साधं कोणी जरी म्हटलं ना की अरे बापरे, त्याची किती प्रगती होत आहे, तर त्याच्याकडे किती पैसा येत आहे, तरी आपल्याला त्याची नजर लागत असते. तर ही लागलेली नजर वेळोवेळी काढणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस या गोष्टी आपण करू त्यावेळेस आपल्या घरामध्ये असलेली सर्व काही बाधा निघून गेली तरच आपली प्रगती होत राहील. आर्थिक अडचणी कमी होतील. तर बघा, उपाय काय करायचा, तर आता हा उपाय संध्याकाळी 6 वाजेपासून ते 9 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता. उपाय करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या घराच्या दरवाजा, खिडक्या, दार जे काही असेल ते उघडं ठेवायचं आहे. आपल्याला संध्याकाळच्या वेळेला घरात दिवाबत्ती करायची आहे, धूपदीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे. तुळशीसमोर शुद्ध तुपाचा दिवा, अगरबत्ती किंवा धूप जे तुम्ही लावत असाल ते आवर्जून लावा. मुख्य दरवाजाच्या बाहेर शक्य झाल्यास तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा दिवा लावला तरी पण चालेल. धूप लावा. त्यामध्ये थोडंसं आपल्याला हळद टाकायची आहे. दिव्यामध्ये हळद थोडीशी टाकायची. त्यानंतर हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला एक मोठी मातीची पंती घ्यायची आहे. मातीच्या पंतीमध्ये आपण जर का उपाय केले तर अतिशय प्रभावी ठरत असतात. उपाय करताना आपल्याला कोणाशी बोलायचं नाही. आपलं मन हे स्वच्छ, शांत ठेवायला पाहिजे. अगदी श्रद्धेने आपण उपाय करायचा आहे. तर उपाय सर्वात अगोदर आपल्याला या उपायासाठी 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत किंवा तुमच्या घरात जो पण कापूर असेल त्याच्या वड्या घ्या. शक्यतो आपण जे काही उपाय करत असाल त्यासाठी भीमसेनी कापराचाच वापर करावा. कारण बघा, आपल्या घराची प्रगती, मुलांची प्रगती, त्यांच्या कामातील, शिक्षणातील अडथळे दूर करायचे असतील तर आपल्याला या प्रभावी असलेल्या वस्तू वापरायच्या आहेत. त्यानंतर अखंड फूल असलेल्या 5 लवंगा घ्यायच्या आहेत. जास्तीच्या काही वस्तू आपल्याला लागणार नाहीत. अगदी घरात असलेल्याच वस्तू वापरून आपण हा उपाय करायचा. प्रत्येक विशिष्ट तिथीला तुम्ही याच पद्धतीने हा उपाय संध्याकाळी तुम्ही हा करू शकता. त्यानंतर बघा, आपल्याला जर का तुमच्याकडे गाईचं तूप असेल तर एखादं 2-3 थेंबसुद्धा तुम्हाला गाईचे तूप त्यामध्ये टाकायचे. आपल्याला सर्वांच्याच घरामध्ये काळे तीळ तर असतील, थोडेसे हातात काळे तीळ घ्यायचे आणि घरात जेवढ्या व्यक्ती असेल त्यांच्यावरून आपल्याला हे तीळ 5 किंवा 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे आणि हे तीळ देखील आपल्याला या पंतीमध्ये टाकायचे. आता ही पंती आपल्याला घराच्या बाहेर, मुख्य दरवाजाच्या उंबरट्याच्या बाहेर आपल्याला ठेवायची आहे आणि हा कापूर प्रज्वलित करायचा. तर हे करत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा कुलदेवीचा जप करायचा. तुमचे जे काही विशिष्ट गुरु असतील त्यांचा तुम्ही जप केला तरीही चालेल. हे संपूर्ण जळून झाल्यानंतर आपल्याला खाली जे काही राहिलेलं असेल ते आपल्याला एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे. बघा, कापरामध्ये घरातील वाईट बाधा, विषाणू खेचून घेण्याची, नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची ताकद असते. लवंग ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. लवंगाचा वास माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची आवक वाढते.
तर अत्यंत प्रभावी असा छोटासा उपाय आहे. आपण आवर्जून आपल्या घरात हा उपाय करावा. आज संध्याकाळी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. नक्कीच हा उपाय करा. अनुभव तुम्हाला सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळेल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.